ज्योतिपुंज हे विद्यमान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना लिहिलेलं एक लोकप्रिय पुस्तक आहे. या पुस्तकाला स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांचं आशीर्वचन प्राप्त झालेलं आहे. या आशीर्वादपर लेखाचं अभिवाचन सादर करत आहेत अपर्णा लखमापुरे. चला ऐकू तर ज्योतिपुंज या नरेंद्रभाई मोदी यांच्या पुस्तकाला लाभलेलं आशीर्वचन. धन्य ते महापुरुष, धन्य ते महापुरुष. धन्य ते महापुरुष. जगात अशाच माणसांचा जन्म धन्य मानला जातो जे आपल्या जीवनाचा काही अंश वा संपूर्ण जीवन परोपकार आणि सेवा कार्यासाठी समर्पित करीत असतात. जगाचा इतिहास घडवण्यात अशाच महापुरुषांचे विशेष योगदान राहिलेले आहे. सर्वच देशांमध्ये सेवाभावी लोक झालेले आहेत, पण भारताचे आपले एक वैशिष्ट्य आहे. भारत देश आपला प्रदीर्घ प्राचीन इतिहास जागृत आणि जिवंत ठेवू शकला तो यामुळेच. या देशाने घालून दिलेली उदाहरणे आदर्श देवदुर्लभ अशी आहेत. यात सर्वाधिक आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे ऋषी दधीची. समाजासाठी कुणी आपला मौल्यवान वेळ दिला, कुणी तारुण्य दिले, कुणी पैसा दिला, कुणी वैभवाचा त्याग केला, कुणी कारागृहाच्या कठीण वेदना सोसल्या. ही भारतभू खरंच धन्य आहे. येथील धर्म धन्य आहे. येथील परमेश्वरही धन्य आहे. जेथे राक्षसांचा विनाश करण्यासाठी एका ऋषीला आपले संपूर्ण शरीर दान करण्याची अद्भुत प्रेरणा झाली. एखादी व्यक्ती राजाजवळ जाऊन मला जमीन द्या अशी विनंती करीत असेल तर राजा प्रसन्न होऊन भूमिदान करील. एखाद्या विद्वानाजवळ जाऊन म्हणा, महाराज मला विद्येचे दान हवे आहे, तो 12 वर्ष शिकवून विद्यादान करील. एखाद्या वस्त्र व्यापाऱ्याकडे जाऊन वस्त्र मागितले तर तो शरीर झाकण्यासाठी वस्त्र देईल. कुणी संपत्तीचे दान करील. संपत्तीदान, विद्यादान, वस्त्रदान, भूमिदान, विद्वान ब्राह्मणांकडून कर्मकांडांच्या माध्यमातून पुण्यदान हे सारे ऐकले होते, पण कुणी आपले शरीर दान करू शकतो हे मात्र ऐकिवात नव्हते. ऋषी दधीचींनी आनंदाने आपल्या शरीराचा प्रत्येक भाग, संपूर्ण शरीर राक्षसांचा विनाश करण्यासाठी, वृत्तासुराचा विनाश करण्यासाठी समर्पित केले. असा अद्भुत त्याग जगात कुठे पाहावयास मिळतो? भारतभूमीवर अशा या आत्मकठोर त्यागमूर्तींची रसधारा आटलेली नाही. परमेश्वराच्या कृपेने एक महापुरुष अवतरला. सारा देश त्याला ओळखतो. त्या महापुरुषाचे नाव आहे परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. त्याला आम्ही डॉक्टर हेडगेवार या नावानेही ओळखतो. राष्ट्रसेवा करण्यासाठी काही लोक असले पाहिजेत असा एक विचार त्यांच्या मनात आला. सारे लोक खाणे पिणे घर कुटुंब यातच रममाण झाले तर देशाचे कल्याण कोण करील? आपल्या भारत मातेचे रक्षण कोण करील? राजकीय आघाडीवर यासाठी अनेक लोक प्रयत्नशील होते. त्यांचे विस्मरण करता येणार नाही, पण राजकारणामुळे समाजात दुही निर्माण होते, समाज दुभंगतो असं डॉक्टर हेडगेवार यांना ठामपणे वाटत होतं. राजकारणातून व्यक्तिगत स्वार्थ समोर येतात, सद्गुणांचा प्रसार कमी होतो आणि ज्यांचा स्वार्थ साधला जात नाही ते लोक सद्गुणी लोकांनाही दुर्गुणी ठरवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे ओळखून डॉक्टर हेडगेवार यांनी राजकारणापासून दूर राहून राष्ट्र निर्माण आणि व्यक्तिनिर्माण यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तेव्हा त्यांच्या मनात हा विचार निश्चितपणे आला असावा. त्यावेळी त्यांच्यासोबत फार कमी लोक होते, पण कोणतीही बाब लहान मोठी नसते. आम्ही तशी कल्पनाही मनात आणता कामा नये. 2 ठिकाणांना भेट देण्याची संधी मला मिळाली. एक कोलकात्यातील वटवृक्ष आणि दुसरे नर्मदा तटावरील कबीर वट. मी या ठिकाणी गेलो तेव्हा या वटवृक्षांच्या फांद्या मोठमोठ्या झाल्या होत्या. काहींनी तर जमिनीला स्पर्श केला होता. त्यांचा विस्तार प्रचंड झाला होता. यातील मूळ वृक्ष कोणता?
माझ्या या प्रश्नावर तेथील अधिकारी उत्तरला, महाराज, मूळ वृक्ष शोधून काढणं तर अवघड आहे. केवळ परंपरेनुसार येथे आमचे अधिकारी येतात आणि तेच याबाबत सांगू शकतात. या वृक्षांच्या फांद्या एवढ्या मोठ्या झाल्या आहेत की त्यांना मूळ वृक्षाचे स्वरूप आले आहे. या वटवृक्षाचे बी किती भाग्यवान असेल की त्यातून निघालेला एक वृक्ष आणि त्या वृक्षातून निघालेली प्रत्येक फांदी वटवृक्षासारखी दिसते आहे. पहिले बी ज्याने टाकले त्याला कोणीही ओळखत नाही, तो अज्ञात आहे. अधिकाऱ्याने उत्तर दिले, या वटवृक्षाची निर्मिती योजून ठरवून वगैरे झाली नाही. कुण्या एका पक्षाला भूक लागली, त्याने कुठंतरी फळ खाल्ले आणि फळ खाल्ल्यानंतर प्रत्येक व्यक्तीत विसर्जनाची जी स्वाभाविक इच्छा असते त्यानुसार विसर्जन केले. पण विसर्जनातून जगात कुठं काय निर्माण होऊ शकतं? मनुष्य तर असे करू शकत नाही. हा पक्षी किती भाग्यवान की त्याला अल्पायुष्य लाभले असतानाही तो एवढे मोठे कार्य करू शकला. त्याच्या मलविसर्जनातून पडलेल्या बीजातून एक वटवृक्ष निर्माण झाला. किती मोठे आश्चर्य आहे नाही? कोणतीही व्यक्ती पूर्ण निष्ठेने एखादे कार्य सुरू करण्याचा विचार करील, संकल्प करील, त्यात निश्चय असेल, निर्धार असेल, तर तोही या लहानशा बीजाप्रमाणे वटवृक्षासारखी निर्मिती करू शकतो. त्या वटवृक्षाकडे पाहिल्यावर माझ्या मनात हा विचार येत होता, एखाद्या व्यक्तीने त्याचे चिंतन केले तरी तो वटवृक्षासारखी सावली, शांतता, शीतलता प्रदान करू शकतो. या दृष्टिकोनातून विचार केल्यास पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचा संघ स्थापनेचा निर्णय म्हणजे एका वटवृक्षाचे बीज रोवण्याचे कार्य होते. केवळ 5 स्वयंसेवकांना घेऊन त्यांनी संघ कार्य सुरू केले. कार्याची पवित्रता, क्षमता आणि कार्यामुळे होणारा आनंद सतत वाढत गेला. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, अशा प्रकारे एक जणू साखळीच तयार होत गेली. स्वार्थासाठी लोक पुढाकार घेतातच, पण समाजाच्या निर्माणासाठी शेकडो लोकांनी निस्वार्थीपणे आपल्या तारुण्याचे बलिदान करण्याचा संकल्प करणे ही एक आश्चर्यकारक घटना होती. अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीत स्वार्थी लोक निस्वार्थी लोकांबद्दल फारसे आदराने बोलत नाहीत, हे मला माहित आहे. निस्वार्थी लोक कोणतेही काम करीत नाहीत असा त्यांचा प्रचार असतो. आमच्यासारख्या साधू महात्म्यांनाही असाच अनुभव येतो. नारी मुई घर संपत्ती नासी, मुंड मुंडाय भय संन्यासी, अशा प्रकारचा आरोप आक्षेप तर संन्याशांवरही केला जातो. काही लोक केवळ दाखवण्यासाठी संन्यासी झालेले असतात, पण स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, आद्य शंकराचार्य या परंपरेतील शेकडो संन्यासी हे केवळ मुंडन करणारे दिखाऊ दांभिक संन्यासी नव्हते. ते ज्ञानाचा सुरा घेऊन इतरांचे मुंडन करणारे संन्यासी होते. संघ स्थापन होत असताना काही लोक म्हणाले, हे मुठभर लोक कोणते राष्ट्र परिवर्तन घडवून आणणार? परंतु डॉक्टर हेडगेवार यांच्या मनात हे राष्ट्रकार्य आहे, परमेश्वरी कार्य आहे, त्याबद्दल पूर्ण श्रद्धा होती. त्यांना हळूहळू चांगले लोक मिळत गेले. यामुळेच 2 वर्षापूर्वी संपूर्ण देशभरात हजारो ठिकाणी परमपूज्य श्री गुरुजी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे कार्यक्रम उत्साहाने साजरा करता आले. परमेश्वराच्या कृपेने जन्मशताब्दी कार्यक्रमाची राष्ट्रीय अध्यक्षपद माझ्याकडे होते आणि अतिशय विनम्रतेने मी ते काम स्वीकारले. डॉक्टर हेडगेवार एवढ्या लवकर हे जग सोडून जातील आणि एका प्राध्यापकाकडे ते आपल्या कार्याची धुरा सोपवतील याची कुणालाही कल्पना नव्हती.